चौकीची पायरी चढू नये असं आपलं वाडवडील सांगतात। नालासोपाऱ्यात स्नेहल सोसायटीत राहणाऱ्या लोकांना आज पहाटे याची चांगलीच प्रचिती आली। सोसायटीत शिरलेल्या एका चोराला लोकांनीच पकडलं, चौकीतही नेलं। मात्र तिथे घडलेल्या साऱ्या प्रकारानंतर या लोकांवरच मनस्तापाची वेळ आली। काय घडला हा सारा प्रकार पाहूया। वेळ पहाटेच्या 3:30ची। ठिकाण नालासोपाऱ्यातील स्नेहल सोसायटी। तळमजल्याचं घर फोडत चोरानं घरातल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या होत्या। शेजारच्यांना या चोराची चाहूल लागताच त्यांनी पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला। मात्र चौकीचा फोन बंद आणि आपले पहारेकरी साखर झोपेत होते। त्यांनी कड्या काढल्यानंतर आम्ही त्याला अर्धा तासाकडे कंपाऊंडच्या बाजूने आतमध्ये बघितलं, तो भेटला नाही। नंतर लॉक तुटलेलं दिसलं आम्हाला। लॉक तुटलेलं दिसल्यानंतर आम्हाला शक आला की बाबा ह्याच घरामध्ये तो असेल, म्हणून काचातून बघितलं तर चोरी करत होता तो। मग त्याला आम्ही सगळ्यांना जागा केलं। पब्लिकला म्हणजे आजूबाजूवाल्यांना सगळ्यांना जागा केलं। नंतर पब्लिक जमा झाली आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। मंडळी, पण या स्टोरीतला ट्विस्ट अजून पुढेच आहे। पोलिसांचा फोन लागत नाही म्हटल्यावर या लोकांनीच या चोराला चौकीत नेलं। तिथली परिस्थिती आणि पोलिसांनी दिलेली उत्तरं तर आणखीनच भयानक होती। रात्रपाळीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कधीच घरचा रस्ता धरला होता आणि उरलेल्या 2 पोलिसांच्या चेहऱ्यावर झोपमोड झाल्याचा वैताग स्पष्टपणे दिसत होता। पकडलेल्या चोराची चौकशी तर सोडाच, उलट आता तुम्हीच याची मेडिकल करून आणा अशी सूचना या महाशयांनी केली। पकडायचं, तुम्ही समजा मेडिकलला घेऊन या। तुमची सुरू कामात नागरिकांना कशाला पाहिजे पोलीस स्टेशन? मला पकडायचं, तुम्ही समजा मेडिकलला घेऊन या। तुमची सुरू कामात नागरिकांना कशाला पाहिजे पोलीस स्टेशन? मेडिकल करून आणण्याची चिठ्ठीही या पोलिसांनी लोकांच्या हातात ठेवली। महत्वाचं म्हणजे सोबतीला एक पोलीस द्या असं सांगत हे लोक त्यासाठी तयार झाले। मात्र 2च पोलीस असल्याचं सांगत त्यालाही पोलिसांकडून स्पष्ट नकारच मिळाला। पोलीस स्टेशन वाल्याला त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला पहिला मेडिकलला घेऊन जा। मेडिकलचं झाल्यानंतर आम्ही त्याला परत तुम्ही मेडिकल करून घेऊन या। म्हटलं तुमचा एक हवालदार आमच्यावर द्या, तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही ते जमा करून ठेवा आणि मेडिकलला तुम्ही घेऊन जावा। नाही म्हणे आमच्या इथे कोणाचा स्टाफ नाहीये, मी एकट्याच तुम्हीच घेऊन जाता। खरं तर जे काम पोलिसांचं आहे तेच निर्लज्जपणानं लोकांनाच करायला सांगून हात वर करायचे। मग चौक्या आणि पोलीस हवीत कशाला? आमच्या पैशांनी या महाशयांना पोसायचंच कशाला? याची उत्तरं यांच्या वरिष्ठांनी आता द्यायला हवीत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। अरबी समुद्रात कमी दाब